कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं साम TV सादर करत आहे कवी संमेलन. या कवी संमेलनाचं हे दुसरं पर्व तुमच्यासमोर आज आम्ही सादर करतो आहोत. मराठी राजभाषा दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. ज्या मराठी भाषेनं साहित्यामध्ये नवनवे अंकुर रुजवले, फुलवले आणि त्याचा बहर जो आहे तो आता गगनावरही गेलेला आहे. जसं ज्ञानोबा माऊली म्हणतात की इवलेसे रोप लावल्याद्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. तर हा मराठीचा जो वेलू आहे तो गगनावरी गेलेला आहे. अगदी संत पंत तंत काळापासून सुरू असलेली ही मराठी कवितेची जी काही परंपरा आहे, ही परंपरा आत्ताच्या काळामध्ये विशेषतः 90च्या दशकानंतर जेव्हा जागतिकीकरणाचं सगळं एकूण वारं व्हायला लागलं, माहिती तंत्रज्ञानाचा एकूण विकास झाला, प्रचार प्रसार झाला, पिढी बदलत गेली, खेड्यांची गावं झाली, गावांची शहरं झाली, शहरांची महानगरं झाली आणि या सगळ्या महानगरी परिप्रेक्ष्यामध्ये माणसांच्या संवेदनासुद्धा ग्लोबल व्हायला लागल्या. माणसांचा संघर्ष ग्लोबल व्हायला लागला, माणसांच्या इच्छा आकांक्षा ग्लोबल व्हायला लागल्या. आणि या सगळ्या परिप्रेक्ष्याचा जर आपण विचार केला, या सगळ्या ॲटमॉस्फिअरचा जर आपण विचार केला, मुद्दाम इंग्लिश शब्द वापरला कारण परिप्रेक्ष्य म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटेल की परी ही कोण आली बाबा अजून यामध्ये, तर तो एक धोका लक्षात घेता. तर त्याच्यामुळे हे सगळे जे संदर्भ बदलत चाललेले आहेत आत्ताच्या काळामधले, ते संदर्भ कवितेमध्ये सुद्धा कशा पद्धतीने टिपत चाललेलो आहोत आपण, आत्ताची पिढी कशा पद्धतीने व्यक्त होते आहे, हे सुद्धा पाहणं खरं म्हणजे औत्सुक्याचं असतं. आणि हा कवितेचा प्रवास जो आहे तो कवितेचा प्रवास अत्यंत ज्यांनी हिरवा केला, या कवितेचा बहर ज्यांनी जिवंत ठेवला, त्या माझ्या पहिल्या पिढीतले अत्यंत नावाजलेले कवी नारायण सुमंत यांना मी विनंती करणार आहे की या कवितेच्या मैफिलीची सुरुवात जी आहे ती त्यांच्या एका गाजलेल्या किंवा त्यांना आवडणाऱ्या कवितेने करावी. कसं आहे पहा, मराठी माणूस इंग्रजी शिकू द्या, जपानी शिकू द्या, कुठेही जाऊ द्या, म्हणजे हायकूमध्ये जर मी सांगायचं म्हणतं असं सांगेन, बघ ओठांना अजून येतो तुझा, बघ ओठांना अजून येतो तुझा गंध दुधाचा. माणूस 90चा जरी झाला तरी त्याच्या ओठात दरवळणारी भाषा ही त्याची मातृभाषाच असते. स्तनातलं दूध आणि ओठातला शब्द हा अक्षर असतो मित्रांनो. आणि ज्यांनी ह्या मराठीचा पाया रचला, कदाचित त्याचाही मला लाळा असल्यामुळे मी पहिली जी कविता ऐकवणार आहे ती त्या काळ्याचीच कविता ऐकवणार आहे. उभी गोमटी दुष्काळ तळवटी, उभी गोमटी दुष्काळ तळवटी करकाकटी. पण हाच विठू निसर्गाच्या विभ्रमातही मला कसा दिसतो. निळ्या वावरात दिंड्या आल्या वाजवीत टाळ, निळ्या वावरात दिंड्या आल्या वाजवीत टाळ. गरजे आखाडी आभाळ, गरजे आषाढी आभाळ, गरजे आखाडी आभाळ, गरजे आषाढी आभाळ. गडगडाट तो मृदंग वीज प्रकाशेल काका, गडगडाट तो मृदंग वीज प्रकाशेल काका. माऊलीच्या पालखीची जशी झळकते पताका, माऊलीच्या पालखीची जशी झळकते पताका. झाडे झाली वार करी, झाडे झाली वार करी, सुरू पाऊस कोल्हाळ. गरजे आखाडी आभाळ, गरजे आषाढी आभाळ. निळ्या वावरात दिंड्या आल्या वाजवीत टाळ, गरजे आखाडी आभाळ, गरजे आषाढी आभाळ.
वारा लावता मल्हार, वारा लावता मल्हार, ढगा नाही फुटतो पान्हा. वारा लावता मल्हार, ढगा नाही फुटतो पान्हा. धारे धारेला मग लुचतो माझा माती मधला ताना. धारे धारेला मग लुचतो माझा माती मधला तान्हा. पदन्यास पाण्यातूनी, पदन्यास पाण्यातूनी, थेंब वाजे घुंगुरवाळ. गरजे आखाडी आभाळ, गरजे आषाढी आभाळ. निळ्या वावरात दिंड्या आल्या वाजवीत टाळ. गरजे आखाडी आभाळ, गरजे आषाढी आभाळ. सरीतून आला, सरीतून आला माझ्या शिवारात भोळा. सरीतून आला माझ्या शिवारात भोळा. नांगराच्या नवसाला आज पावला रे काळा. नांगराच्या नवसाला आज पावला रे काळा. उद्धरिले माझ्या बीजा, उद्धरिले माझ्या बीजा, सरे माथीचा दुकाळ. गरजे आखाडी आभाळ, गरजे आषाढी आभाळ. गरजे आखाडी आभाळ, गरजे आषाढी आभाळ. गरजे आषाढी. हाच कवितेचा धागा मी माझ्या एका कवितेमध्ये जो पकडला, पंढरपूरचा सगळा संदर्भ आहे, कवितेचा सगळा संदर्भ आहे. त्यामुळे माझ्या एका कवितेमध्ये मी कवितेच्या संदर्भातलं जे मागणं मागितलं ते काय होतं की माझ्या कवितेने गावी माझ्या गावाचीच गाणी, माझ्या कवितेने गावी माझ्या गावाचीच गाणी, शब्दातूनी या झरावे चंद्रभागेचे ते पाणी. माझ्या कवितेने गावी माझ्या गावाचीच गाणी, शब्दातूनी या झरावे चंद्रभागेचे ते पाणी. माझ्या शब्दांना लाभावा हरी कीर्तनाचा संग, माझ्या शब्दांना लाभावा हरी कीर्तनाचा संग. शब्द होता पुंडलिक सखा भेटे पांडुरंग. टाळ मृदुंग ऐकता देहभान हर पावे, टाळ मृदुंग ऐकता देहभान हर पावे. तसे माझ्या कवितेने वेड जीवास लावावे. साऱ्या अर्थनी शब्दांचे त्यात अद्वैत साधावे, साऱ्या अर्थनी शब्दांचे त्यात अद्वैत साधावे. माझ्या कवितेला भाग्य असे अनोखे लाभावे, माझ्या कवितेला भाग्य असे अनोखे लाभावे. तर हे फक्त माझ्या एकट्यापुरतं, माझ्या एकट्याच्या कवितेपुरतं मागणं नाही आहे, हे समस्त कविकुळाचं मागणं आहे की पांडुरंगाच्या पायाची वीट जरी आपल्याला होता आलं तरी आपण धन्य झालो. तर ही सगळी कवितेची खरं म्हणजे परंपरा आहे. ही सगळी जी नारायण काकांनी सगळी कवितेची एक वाट आता खरं म्हणजे या कवी संमेलनाच्या निमित्ताने आता पहिल्यांदा ज्याला आपण रुजुवात म्हणूयात ती खरं केलेली आहे. आणि आत्ताच्या पिढीतला जो नवा आवाज आहे, ज्याची कविता चित्रासारखी स्पष्ट आहे आणि ज्याची चित्र कवितेसारखी स्पष्ट आहेत, असा आमचा विष्णू थोरेला मी विनंती करतो की त्यांनी आपली एक कविता आपल्यासमोर ठेवावी. धूळ पेरा करूनही भुई भोग सरत नाही, धूळ पेरा करूनही भुई भोग सरत नाही. आणि हयातभर कमावलेला वावर कुणबी कधीच पिकत नाही. कोणी जुंपले हे आत्महत्येचे घोडे, कोणी जुंपले हे आत्महत्येचे घोडे, आमचेच टांगे उलाल झाले. कोणी जुंपले हे आत्महत्येचे घोडे, आमचेच टांगे उलाल झाले. आणि आमच्या मरणावर टपलेले लाखो इथे दलाल झाले. याच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरची ही कविता आहे. पेरलेलं रान सार ऊन जाळीत चाललं, पेरलेलं रान सार ऊन जाळीत चाललं.
नक्षत्राच्या पावसान गाव नेम कटाळलं. ढग वांजोटे माथ्यावर भुई तापली तापाण. ढग वांजोटे माथ्यावर भुई तापली तापाण. निवाऱ्याला राखलेलं बिळ सोडल सापान. धूळ पेरा उसवता गेले काळ झालाच रे. धूळ पेरा उसवता गेले काळ झालाच रे. कोणी गोजीरा मोराचे पाय खुडले नाच रे. पेरलेलं रान सार ऊन जाळीत चाललं. नक्षत्राच्या पावसान गाव नेम कटाळलं. गाव नेम कटाळलं. गाव नेम कटाळलं. नक्षत्राच्या पावसानं गावं नेमं कटाळलं. हे जे टाळणं आहे ना, हे फक्त नक्षत्रच करतात असं नाही, मग आपली माणसं सुद्धा करतात. आपली सत्ता जी व्यवस्था असते ती करते. यातनं खरं म्हणजे सगळे संघर्षाचे जे प्रश्न आहेत ते निर्माण होतात. हा सगळा संघर्ष जो आहे तो आतला संघर्ष असा जो बाहेरचा पण आहे. हा आतला आणि बाहेरचा संघर्ष आहे. आमचा मित्र भरत दौंडकर याच संदर्भामध्ये फार सुंदर पद्धतीने लिहितो. तो काय लिहितो की म्हणून कुणीच हा पाऊस गंमत म्हणून अंगावर घेऊ नका. म्हणून कुणीच हा पाऊस गंमत म्हणून अंगावर घेऊ नका. मागे उष्माघातात वारलेल्या शेतकऱ्यांचे काळ्या मातीत पसरलेले डोळे घेऊनच तो कोसळत असतो. तर हे सगळं चित्रण, शेतीमातीचं सगळं चित्रण आहे. हे सगळं दुःख आहे. हे म्हणजे ज्याला आपण कोरडं नक्षत्र जसं प्रकाश होळकरांचं आहे तसं विष्णूचा धूळपेरा उसवता आहे. मगाशी विष्णूशी बोलता बोलता मी सहज त्याला म्हणून गेलो की धूळ पेरा माझा गेला उसवून. धूळ पेरा माझा गेला उसवून येणार धावून आता कोण धावून येणार आहे. तर किमान आपले शब्द तरी धावून येतील त्यांच्या मदतीला. कुठेतरी दिलासा आपण देऊ शकू. आर्थिक पाठबळ म्हणजे अर्थदृष्ट्या आपण पाठबळ देऊ शकलो नाही तरी कवितेच्या अर्थाचं पाठबळ तरी आपण त्यांना देऊ शकू. तर असं हे सगळं कवितेचं खरं म्हणजे सामर्थ्य आहे. आणि हाच कवितेचा सगळा वेगळा नूर आणि वेगळा बाज ज्यांच्या कवितेमध्ये आहे ते अहमदपूरमधले कवी राजेसाहेब कदम यांना मी विनंती करणार आहे. अहमदपूर पॅटर्न मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांचा कवितेचा एक वेगळा पॅटर्न खरं म्हणजे मराठवाड्यातला आहे. मराठवाड्यातली एक जी लकब बोलीभाषेची गंमत जी आहे ती त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि जो दुष्काळाचा संदर्भ आहे, आता मराठवाडा दुष्काळाने होरपळलेला आहे. 15-20 दिवस पाण्याचा एक थेंब नळाला दिसत नाही. ढगाला तर फार लांबची गोष्ट नाही का. तर हे सगळं पाणी फक्त आता डोळ्यात राहिलंय की काय अशी अवस्था असताना राजेसाहेब कदम यांच्यासारखा जो कवी आहे तो कशा पद्धतीने व्यक्त होतो ते आपण त्यांच्या कवितेबद्दल जाणून घेऊयात. मी त्यांना विनंती करतो. राजेसाहेब कदम. मी लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरचा. सतत 12 वर्षे आमच्या महात्मा गांधी महाविद्यालयाचे विद्यार्थी 12वीच्या परीक्षेमध्ये राज्यात पहिले आले. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहेच. आणि ते सगळे शेतकरी खेड्यातले शेतकऱ्याचे कष्टकऱ्याची मुलं होती. हे विशेष. ज्या महात्मा गांधीचा मी घटक आहे, ज्या महाविद्यालयाचा मला अभिमान वाटायचा, परवा एक घटना अशी घडली की पहिल्यांदा साम टी व्हीवरून मी सांगतो की मला थोडीशी लाज वाटते. अशी एक घटना, हिंसक घटना आमच्या महाविद्यालयामध्ये घडली 8 दिवसांपूर्वी. आणि माझ्या मनामध्ये प्रश्न आला की संपूर्ण जगामध्ये ख्यातकीर्त असलेले, शांतिदूत म्हणून ख्यातकीर्त असलेले महात्मा गांधी, त्यांच्या नावावर असलेलं महाविद्यालय आणि त्या महाविद्यालयामध्ये असे हिंसक प्रकार जर होत असतील तर गांधीजींना काय वाटत असेल. कल्पना केली आणि कवितेचा जन्म झाला. कवितेचं शीर्षक आहे पुतळ्याची आत्महत्या. माझ्या शहरातल्या चौकातल्या चबुतऱ्यावरचा गांधीजींचा पुतळा रात्रीतूनच गायब झाला. माझ्या शहरातल्या चौकातल्या चबुतऱ्यावरचा गांधीजींचा पुतळा रात्रीतूनच गायब झाला. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. कुणी धरणे धरली, कुणी आंदोलने केली, कुणी विशिष्ट समाजाची दुकाने जाळली.
पुतळा हरवल्याच्या बातमीने साबरमती हळहळली, पण पुतळा काही सापडेच ना. आणि आज तब्बल 4थ्या दिवशी शहरालगतच्या नदीच्या डोहाच्या काठावर पुतळा फुगून तरंगताना आढळला. आणि आज तब्बल 4थ्या दिवशी शहरालगतच्या नदीच्या डोहाच्या काठावर पुतळा फुगून तरंगताना आढळला. चबुतऱ्याच्या कोनाड्यात एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की माझ्या शहरातला प्रत्येक माणूस जातीपातीत विभागला जातोय. माझ्या शहरातला प्रत्येक माणूस जातीपातीत विभागला जातोय. छोट्या मोठ्या कारणावरून इथं दररोज दंगा होतोय आणि कुणी तर माझ्याच आडोशाला नंगा होतोय. छोट्या मोठ्या कारणांवरून इथं दररोज दंगा होतोय. कुणी माझ्याच आडोशाला नंगा होतोय. कित्येक कळ्या उमलण्या आधीच कुस्करल्या जात आहेत. चौकात बोले लावले जात आहेत. सोन्यासारख्या शहराची बेआबरू झाली. सोन्यासारख्या शहराची बेआबरू झाली म्हणून मी वैतागून आत्महत्या केली. माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये. माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये आणि कृपा करून मला पुन्हा तिथं नेऊन उभा करू नये. मी विनंती करतो पूजाला की तिने तिची एक रचना आपल्यासमोर ठेवावी. पूजा भडांगे. संकटात तू ये कसाही स्वागताला मीच आहे. संकटात तू ये कसाही स्वागताला मीच आहे. तू बिलंदर मान्य तरीही मी तुझ्याहून नीच आहे. वार कर तू घावही कर पेलू दे आव्हान मजला. वार कर तू घावही कर पेलू दे आव्हान मजला. होऊ दे जखमा निरंतर वेदना आपुलीचा आहे. पती विरहात सावित्री जरी आक्रंदली होती. पती विरहात सावित्री जरी आक्रंदली होती. सख्याचा प्राण नेणाऱ्या यमाशी भांडली होती. विटे आडूनही येती तिच्या प्रेमातल्या हाका. विटे आडूनही येती तिच्या प्रेमातल्या हाका. जिची भिंतीत सारी जिंदगानी कोंडली होती. तिच्या तर उंबऱ्यानेही नभाची गाठली उंची. तिच्या तर उंबऱ्यानेही नभाची गाठली उंची. जिची चौकट चुलीपाशी जगाने मांडली होती. कुणालाही न कळली उर्मिला सीते पुढे रामा. कुणालाही न कळली उर्मिला सीते पुढे रामा. तुझ्या आदर्शवादाहूनही ती चांगली होती. नभाच्या पार ती गेली पक्षिणी कल्पना झाली. नभाच्या पार ती गेली पक्षिणी कल्पना झाली. तिची तर खेळणी सुद्धा नभावर मांडली होती. हिरकणी रोज मी बघते इथे प्रत्येक आईतून. इथे अनेक हिरकण्या बसलेल्या आहेत. हिरकणी रोज मी बघते इथे प्रत्येक आईतून. पदर खोचून बाळा मागुनी जी रांगली होती. घराचा स्वर्गही होतो जिच्या नुसत्याच असण्याने. घराचा स्वर्गही होतो जिच्या नुसत्याच असण्याने. किती नाती तिने एकाच जन्मी सांधली होती. पती विरहात सावित्री जरी आक्रंदली होती. सख्याचा प्राण नेणाऱ्या यमाशी भांडली होती.